या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या कला रसिकांचं हार्दिक स्वागत। तर सँडी आर्ट्सवरून आपण एक यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजमध्ये रॅपिड स्केचेस कसे करायचे याचं ट्युटोरियल मी तुम्हाला या सिरीजमधून दाखवत आहे। तर जे चित्रकार ज्यांना रॅपिड स्केचेस आणि स्केचिंग कशी करायची याचं नॉलेज याच्यावरून मिळणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी ही सिरीज नक्की पहा, एन्जॉय करा आणि स्केचिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। तर आज हे आपलं ट्युटोरियल आहे। तर या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत की स्केचिंग कशा प्रकारे करायची असते आणि कशी करायची असते, किती वेळ करायची असते। तर चला तर पाहू आपण हे स्केचिंगचं ट्युटोरियल आणि यातून नक्की सगळ्यांनी चांगली स्टडी करून त्याचा अभ्यास करा आणि तुमच्या स्किलमध्ये एक अपडेट करा तुम्हाला स्वतःला ह्या स्किलमध्ये। आपण जास्त वेळ न घेता या ट्युटोरियलकडे वळू। तर पाहूया स्केचिंग कशा प्रकारे करायची, कशी करायची। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या कला रसिकांचं हार्दिक स्वागत। आज आपण रॅपिड स्केच कशी करायची ते शिकणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक पहा की रॅपिड स्केच कसं केलं जातं। रॅपिड स्केचमध्ये जास्त डिटेल न देता रेषांमध्ये जास्त खेळायचं असतं। तुमच्या रेषा कशाही येऊ देत, पण तुम्ही रॅपिडमध्ये ज्या प्रकारे स्केचिंग करायचं असतं तो प्रकार आज इथे शिकणार आहात। आणि रॅपिड स्केच हे जितका कमी वेळात होईल तितक्या कमी वेळात शक्यतो करायचा प्रयत्न करायचा असतो। तर इथे आता मी एक इमेज घेतलेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे रॅपिड स्केच तुम्ही पाहू शकता। यामध्ये मी जी इमेज घेतली ती बैठी इमेज आहे आणि ती इमेजेस ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय। तर हळूहळू तुम्हाला समजेल की रॅपिड कशा प्रकारे केलं जातं। आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला त्या इमेजचा फॉर्म कसा आहे, अँगल कसा आहे आणि त्याची लाईट अँड डार्क शॅडो कुठे आहे, या गोष्टी फक्त याच्यामध्ये मार्क करायच्या आहेत। आणि आपली पेन्सिल जितक्या फास्ट चालवता येईल तितक्या फास्ट आपल्याला या सगळ्या बाबी लक्षात ठेवून मग जितका फास्ट आपल्याला चालवता येईल पेन्सिल तितक्या फास्ट आपल्याला चालवायची आहे, जेणेकरून आपल्याला एक स्पीड प्राप्त होईल। आणि स्पीड बरोबरच स्ट्रोक्सचा इथे तुम्हाला वापर करता येईल आणि स्ट्रोक्सची सुद्धा प्रॅक्टिस तुमची या रॅपिडमधून होत जाईल। तसेच रेषांवरती नियंत्रण पण तुम्हाला हळूहळू मिळवता येईल। तर असं हे रॅपिड स्केच असतं। तर आपण आधी चेहरा ड्रॉ करतोय। चेहऱ्यामध्ये थोडा मी वेळ घेतला आहे ड्रॉ करायला आणि हळूहळू आपण पुढची स्केचेस करू। शक्यतो एका पेजवरच काम करायचा प्रयत्न करीन मी। 2 ते 3 इमेज एका पेपरवर कशा प्रकारे आपल्याला करता येतील ते आपण पाहू। आणि जास्त पेपर वाया न घालवता एका पेपरवरच आपण आपले स्केचेस पूर्ण करत जाऊ। तर सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलवरून आपली ही स्केचिंगची जी प्रॅक्टिस आहे ती प्रत्येकाला यूजफुल ठरेल। जे नवीन चित्रकार आहेत, ज्यांना चित्रकला शिकायची आहे, त्यांना हे एक नॉलेज मिळेल आणि या नॉलेजमधून ते शिकतील हे नॉलेज घेऊन। आणि चित्र कशा प्रकारे काढली जातात त्याचं एक उत्तम असं हे एक्झाम्पल आहे। तर हे तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी लक्ष देऊन शिकावं याकरता तुमच्यासाठी हे ट्युटोरियल मी घेऊन येत आहे। आणि सँडी आर्ट्स तुम्हाला चित्र काढायला शिकवत आहे। तर ह्याच्यामध्ये रॅपिड स्केच आहेत, स्लो स्केच आहेत। तुम्ही हे लक्षपूर्वक पहा आणि जितकं तुम्हाला बघून चित्र काढता येईल तितके तुम्ही कोणतीही इमेज घ्या, त्याला ड्रॉ करायचा प्रयत्न करा आणि जितका फास्ट होईल तितका फास्ट फक्त त्याचा अँगल आणि लाईट अँड डार्क शॅडो हे मार्क करा। जेवढं तुम्ही
फास्ट बघून चित्र ड्रॉ करायची प्रॅक्टिस कराल तेवढी स्केचिंग तुमची इम्प्रूव्ह होत जाईल. आणि हे रॅपिड स्केच यासाठी करायचे असतात की समजा तुम्ही आउटडोअर शूटिंगला गेलात, आउटडोअर तुम्ही कुठलाही स्केच करायला गेलात, तर एखादी व्यक्ती उभी आहे आणि तुम्ही ती स्केच करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटाचा टाईम मिळाला आहे आणि तुम्ही ते 2 ते 3 मिनटात तेव्हाच पूर्ण करू शकाल जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल. कारण आउटडोअर स्केचिंगमध्ये कुठलाही मनुष्य किंवा कुठलीही व्यक्ती ही आपल्यासाठी उभी राहत नाही. ती जेव्हा उभी असते त्याच वेळेला तिला फास्ट ड्रॉ करणं आपलं काम आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तुमचा स्पीड असेल. म्हणून हे रॅपिड स्केच करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता पहा, मी हळूहळू इमेज कंप्लीटच्या दिशेने चाललेलो आहे. आतापर्यंत आपण 4 मिनटामध्ये ही इमेज कवर केली आणि शक्य होईल तितक्या लवकर हे चित्र ड्रॉ करायचा मी प्रयत्न करेन. रॅपिड स्केच म्हणजे रॅपिडच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल काही दाखवायच्या नाही आहेत आणि आपलं स्केच पूर्ण करायचं आहे. तर रॅपिड कशा पद्धतीने केलं जातं हे नक्की पहा. याच्यातून खूप नॉलेज मिळेल आणि तुम्हाला शिकण्याला मदत होईल.
तर अशा प्रकारे ही इमेज आपण इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आणि रॅपिड स्केच हे थोडंसं त्यामध्ये मी लाईट अँड डार्क जे भाग आहेत ते आता इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर असं हे पूर्ण इमेज जी मी इथे ड्रॉ केली ती जवळजवळ आता 11 मिनटं आपल्याला झालेत. ही 11 मिनटं लागलेत ही इमेज ड्रॉ करण्यासाठी. आणि कुठलीही इमेज, कुठलंही रॅपिड, कुठलंही स्केच हे 15 मिनटाच्या आत कंप्लीट केलं पाहिजे, तर त्याला स्केच असं म्हणतात. तर आपण हे स्केच पूर्ण करायला 11 मिनटंच्या वरती घेतलेलं आहे टाईम, जेणेकरून ही इमेज तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे रॅपिड स्केच एक अशा पद्धतीने केलं जातं. तर तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्याला 15 मिनटात कोणतंही स्केच पूर्ण करायचं आहे आणि 15 मिनटात आपल्याला हे स्केच पूर्ण करत असताना त्याचा अँगल, प्रपोर्शन, डार्क अँड लाईट ह्या सगळ्या गोष्टी, कुठे डार्क आहे, कुठे लाईट आहे, लाईट कुठून आले आहे, शॅडो कुठे पडतो आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवता आल्या पाहिजेत या 15 मिनटाच्या स्केचिंगमध्ये. तुम्ही जास्त डिटेलकडे न जाता तुम्ही हे व्हॅल्यूज डिफाईन करण्यावर जास्त भर द्या. आता आपण सेकंड स्केच सुरू केलं आहे. तर यामध्ये पण माझं बेसिक जे गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी पकडूनच मी स्केच करणार आहे. तर तुम्हाला पहिल्या स्केचमधून तर कळून आलं आहे की कशा प्रकारे स्केच केलं जातं. तर असं एक इमेज घेऊन ती कंप्लीट करून दुसरी इमेज आपण स्टार्ट करू शकतो. याला 15-15 मिनटाच्या या स्केचिंगमुळे काय होतं की तुमचं स्केचिंग स्किल वाढतं आणि तुम्हाला स्केचिंग करायची सवय लागते. जितकी स्केचिंग तुम्ही कराल तितकं तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळेल. वेगवेगळ्या इमेजेसचा, अँगल्सचा तुम्हाला स्टडी करता येईल. त्याच्याने तुमचा हात फ्री होईल आणि म्हणूनच या स्केचिंगला फ्री हँड स्केचिंग असं म्हणतात. तर वेगवेगळे फिगरेटिव्ह स्केच घ्या आणि त्यावर काम करायचा प्रयत्न करा. तर आता ही एक दुसरी इमेज घेऊन मी सुरू केले स्केच करायला. यामध्ये पण तेच बारकावे लक्षात घेणारे प्रपोर्शन, अँगल, लाईट अँड शॅडो या सगळ्या गोष्टी इथे काउंट होतील आणि त्या प्रकारेच हे स्केचसुद्धा मी पूर्ण करेन. तर पहिलं स्केच आपलं इथे पूर्ण झालं. 11 ते 12 मिनटापर्यंत आपण पहिल्या स्केचला टाईम दिला. आता आपण दुसरं स्केच सुरू केलं आहे. चेहऱ्याकडचं जे इसेन्शियल डिटेल आहेत तेवढं फक्त घेतो आहे मी, लाईट अँड शॅडो घेतो आहे आणि ते पूर्ण करतो आहे. तर अशा प्रकारे कोणतेही स्केच तुम्ही करू शकता आणि तुमचं जे स्किल आहे त्याला नेक्स्ट लेवलला नेऊ शकता. ही सेकंड इमेजचा चेहरा आपण कंप्लीट करत आलो आहे. सँडी आर्ट्सवरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतो आहे त्या खूप इसेन्शियल आहेत. खास करून जे नवीन चित्रकार आहेत, ज्यांना चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची आहेत, त्यांना या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. स्केचिंग ही खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण स्केचिंगच्या जोरावरच तुम्हाला तिथे ॲडमिशन खुलं होईल. म्हणजे तुम्हाला पुढची हायर स्टडी तिथे करायला मिळेल. जसं की जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तुम्हाला जर ॲडमिशन हवं आहे तर तुमची स्केचिंग चांगली हवी. रायजा स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन हवं आहे तर तुमची स्केचिंग चांगली हवी. या सगळ्यांचा इफेक्ट हे जर तुम्हाला स्टडी असेल तर तुम्हाला इझिली ॲडमिशन अवेलेबल होईल या मोठ्या कॉलेजेसमध्ये, जेणेकरून तुम्ही चित्रकलेमध्ये तुमचं करिअर करू शकता आणि एक वेगळी उंची गाठू शकता. तर सँडी आर्ट्सवरून हा एक प्रयत्न आहे की तुम्हाला जास्तीत जास्त चित्रकलेचं नॉलेज द्यायचं आणि कशा प्रकारे तुम्हाला पुढच्या स्टेपला रेडी करायचं. तर ज्या विद्यार्थ्यांना, ज्या चित्रकारांना जे शिकाऊ चित्रकार आहेत, बिगिनर्स आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त स्केचिंग करा आणि त्यासाठी सँडी आर्ट्स ह्या आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर जे माझे ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत त्या प्रत्येकाची स्टडी करा
आणि त्यातून तुम्ही एक तुमचं नॉलेज वाढवू शकता आणि तुम्हाला तुमचं स्किल डेव्हलप करण्यामध्ये सँडी आर्ट्स हे यूट्यूब चॅनल नक्कीच मदत करेल. तर बघा आता किती कमी वेळामध्ये मी हे स्केच पूर्ण करण्याच्या दिशेने. मी जास्त डिटेल देत नाही आहे. मी फक्त त्यांनी आता हात पण काढला तर हाताला जास्त डिटेल नाही आहे. मी फक्त 1-2-3 रेषा खेचल्यात आणि त्याच्यातून हात कसा त्या माणसाने हातामध्ये एक भांडं पकडलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, दाखवलं आहे इथे. तर अशा प्रकारे हे फास्ट रॅपिड स्केच. आता पहिलं स्केच 11 मिनटात पूर्ण केलं. हे स्केच जवळजवळ मी बघा स्पीड वाढवला आणि जवळजवळ 5 ते 6 मिनटामध्ये हे स्केच आता पूर्ण होईल. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमचं स्किल वाढवा. आणि जर तुम्हाला काही अडत असेल, काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहून पाठवू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करायचा प्रयत्न करेन. आणि एक चित्रकार म्हणून तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी सँडी आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर मी उपलब्ध करून देईन. तुम्ही रेग्युलरली माझं चॅनल पाहत राहा जेणेकरून तुम्हाला एक चांगलं स्टडी करता येईल चित्रकलेची. आता आपण पायाच्या ठिकाणचा थोडासा भाग ड्रॉ करतो आहे आणि मग हे स्केच कंप्लीट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे स्केचिंगचं. आता हे दुसरं स्केच तर मी खूप रॅपिडली केलेलं आहे काम याच्यामध्ये आणि कंप्लीट करायच्या दिशेने चाललेलो आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटामध्ये हे स्केच. पहिलं स्केच 12 मिनटं, सेकंड स्केच बघा 6 मिनटात कंप्लीट करण्याच्या दिशेने आहे. तर असा हा स्केचिंगचा तुमचा जर सराव असेल तर तुम्ही लवकर एखादी इमेज कॅच करू शकता. त्याच्यावरचे लाईट अँड शॅडो क्विकली पाहू शकता, त्याचा अँगल पाहू शकता. जर तुमच्या हाताला सवय असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्विकली ड्रॉ करू शकता. आता हे स्केच पूर्ण केलं आहे मी 6-6.5 मिनटात. हे स्केच सेकंड स्केच माझं पूर्ण झालं आहे. आता मी थर्ड स्केचच्या दिशेने आहे. तर थर्ड स्केचला मी आता सुरुवात केली आहे. त्याचा चेहऱ्याचा भाग ड्रॉ करतो आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक हे पहा. तर आता आपलं एक तिसरं स्केचसुद्धा पूर्णत्वाकडे आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी फास्ट असं काम केलेलं आहे.
जर तुम्हाला हे चॅनलवरती हे ट्युटोरियल आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सँडी आर्ट्सवर तुम्हाला हे सगळं ट्युटोरियल उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओजना पुढे शेअर करा, जेणेकरून सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलचा प्रचार होईल आणि जे होतकरू नवीन शिकाऊ जे चित्रकार आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम असं हे प्लॅटफॉर्म आहे सँडी आर्ट्स, जिथे ते आपलं नॉलेज वाढवू शकता. तसेच मला प्रश्न विचारू शकता. तुमच्या कमेंट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मेसेज करू शकता. तर असं हे एका पेजवर आज मी 3 इमेजेस तुम्हाला करून दाखवल्या आणि त्या कशा प्रकारे रॅपिडली करता येतात त्यासुद्धा दाखवल्यात आणि दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही सगळ्यांनी याची घरी प्रॅक्टिस करा नियमितपणे आणि तुम्हाला स्केचिंगची सवय जडेपर्यंत ही प्रॅक्टिस सुरू ठेवा. कितीही मोठा चित्रकार असला तरी त्याला हा रोजचा अभ्यास असतो. स्केचिंग हे रोजचा अभ्यास आहे. तो रोजचा अभ्यास करा आणि आपलं जे स्किल आहे ते पुढच्या लेवलपर्यंत घेऊन जा. जर सँडी आर्ट्सवर तुम्हाला हे ट्युटोरियल्स आवडले तर सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सँडी आर्ट्सला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे ही तिसरी इमेजसुद्धा माझी ड्रॉ झालेली आहे आणि जर तुम्हाला ह्या 2 इमेज मी 6 ते 7 मिनटात केलेल्या आहेत. 15 मिनटापर्यंत तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवा. 15 मिनटं कुठल्याही स्केचला मिनिमम द्या, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारे केलं जातं. तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. नमस्कार.